घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळावं. यासाठी आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. आपलं संपूर्ण लक्ष, मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या यांची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि ओंकार ओम. खोलवर दीर्घ श्वास ओम. खोलवर दीर्घ श्वास ओम. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मान माझी सही सोडून द्यायची आणि विश्रांती. करणार आहोत चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. दोन्ही हातांची बोटं गुंफून घेऊया.
थोडीशी पुढे झुकूया कमरेतनं आणि आता सुरुवात करायची उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ देत. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कमरेतनं पुढून डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि करणार आहोत नौकाचालन. दोन्ही हातांची मुठी वळून घेऊया. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊन हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज. दोन्ही हात समोर आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय आणि बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जमिनीकडे सैल सोडून डोळे अलगद मिटून थोडा वेळ विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता थोडीशी सावकाश हालचाल करायची आहे. श्वास घेत आपल्याला गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत जास्तीत जास्त वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता डायनॅमिक हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. बर. सावकाश थांबायचंय. पावलं अजून थोडीशी स्वतःकडे खेचून घेऊन आपली पकड घट्ट करायची. शक्य असेल तर या स्थितीमध्येच थांबण्याचा प्रयत्न करा. पाठकणा सरळ असेल. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला मान उजवीकडे न्यायची आहे. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. 1 मोर राऊंड. श्वास घेत उजवीकडे. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्यभागी. मान मध्यभागी आलेली आहे. आणि आता थोडीशी टिल्ट करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश आपला कान उजवा खान उजव्या खांद्याकडे जाईल. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. खांद्यावर उचलायचा नाहीये. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. लास्ट राऊंड. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. आणि आता आपल्याला मान अप अँड डाऊन करायची आहे. सर्वायकल आणि पाठीचे दुखणे असेल त्यांनी हे करणं टाळायचंय. श्वास घेत मान वर. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. पाठीतनं कुठेही बेंड न होता हालचाल फक्त मानेमध्ये. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता सावकाश मान उजवीकडे डावीकडे सुरुवात करूया. मान आपली उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे.
डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज 1, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून 2दा राऊंड, यथाशक्ती आणि सावकाश. सावकाश मान सरळ करून मध्यभागी येऊन मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. करणार आहोत जानुशिरासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा, हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायचंय. आधी दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या, म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल. आणि इथे यथाशक्ती थांबा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, डावा पाय सरळ. पुन्हा दोन्ही पाय जुळवून उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकूया. दोन्ही हातांनी डावं पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा हात जमिनीकडे सैल सोडून आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती कृती. ज्यांना पाठीची दुखणी आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी पुढे झुकणं टाळायचं आहे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय पुन्हा सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळलेले. हेच आसन आता दोन्ही पाय सरळ ठेवून आपण करणार आहोत. दोन्ही हात आपल्या पायाच्या मांडीवरती, उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर, नजर समोर, पाठकणा सरळ. एक श्वास भरून घेताना पुन्हा हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत दोन्ही हातांनी हळूहळू आपल्याला पुन्हा लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. दोन्ही हातांनी पावलं पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडा. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने एकदम सैल सर सोडून द्या. यथाशक्ती. हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडलेली आणि इथे थांबा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पुन्हा एकदा श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडायची, विश्रांती. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत पूर्वोत्तानासन. पण पुन्हा दोन्ही मॅटवर बसून कृती करूया ही. खाली चटई किंवा चादर असेल ना तर पाय सटकू शकतात. मॅटवर बसून करा. एका क्रॉस होऊन दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपले हाताची जी कोपरं आहेत ना, थोडीशी आपले हात जे आहेत ते मागे घ्यायचे आपल्या सीटच्या इथे. बरोबर. आणि थोडीशी हाताची कोपरं जी आहेत ही पूर्णपणे
जमिनीवर टेकवा. आपण अर्धद्रोणासनला कसं करतो, हा बरोबर बरोबर. आता जिथे आपली हाताची कोपरं होती आहेत ना, तिथे आता आपले हाताचे तळवे ठेवा. जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आता आपल्या हाताचे तळवे ठेवा. हा बरोबर. आणि दोन्ही हात खांद्यातून एकदम सरळ करा. हा एकदम सरळ ताठ असतील. आणि आता आपल्या सीटचा भाग वर उचला. सीटचा भाग वर उचला. हा पावलं जमिनीकडे सोडून द्या. पावलं जमिनीकडे ताणा. बरोबर. आणि मान मागे सैल सोडून द्या. मान मागे सैल सोडून द्या. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. सावकाश खाली या. सीटचा भाग पुन्हा जमिनीवर येऊ दे. बरोबर, छान. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. हात तसेच ठेवायचेत आपल्याला. आणि आता आपल्याला थोडस श्वासाशी आधारित कृती करायची आहे. सुरुवात करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि विश्रांती. मनगटावरती जर जास्त प्रेशर वाटत असेल तर हात थोडेसे झटकून घ्या आणि विश्रांती. विश्रांती. आज आपण करणार आहोत वक्रासन, जे डायबेटीस प्रतिबंधात्मक आसन आहे. त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. ज्यांना पाठीची दुखणे आहेत त्यांनी हे करणं टाळायचंय. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्या. बरोबर. उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे असेल, म्हणजे आपली पाठ सरळ राहते. आता डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्या. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पाठकणा आपला सरळ आहे आणि त्याला ट्विस्ट मिळालेला आहे. एक हलकासा पीळ आहे, त्याकडे लक्ष. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बघा, बंद डोळ्यांनी आपल्या देहाचं निरीक्षण करूया. कंठस्थ ग्रंथींवरती उजव्या बाजूने दाब आहे, डाव्या बाजूने ताण आहे. ओटीपोट आणि पाठकणा इथे आपल्याला हलकासा पीळ जाणवतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येईल. डावा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे. उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. खांदे आपले सरळ एका रेषेमध्ये येतील. पाठकणा कुठेही पुढे मागे न झुकवता तो मध्यभागी असेल. डोळे बंद, देहधारणा. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने ताण, डावीकडे दाब. ओटीपोट आणि पाठीच्या कणा तिथे आलेला पीळ, त्याकडे लक्ष. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून देऊन डावा पाय सरळ आणि विश्रांती. वक्रासनाचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश आता स्टँडिंग मध्ये दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. .
करणार आहोत आपण आता वायू निष्कोणासन. वायू निष्कोणासन म्हणजे पुन्हा ज्यांना गॅसेसचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि त्याचबरोबर आपले नी जॉईंट सुद्धा मोकळे होतात. तर हे कसं करायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाखाली जाईल आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली जाईल. ठीक आहे. खांदे एकदम रिलॅक्स करा आणि आता श्वास घेत घेत आपल्याला खाली बसायचं आहे. नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. लास्ट राउंड. श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वर. सावकाश आपल्या हाताचं काढून घ्यायचे हात तळवे आणि पुन्हा सरळ होऊन विश्रांती. दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर असेल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात सरळ घ्या. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. दोन्ही बोट आपल्या खांद्यावर. कोपर जॉईंट करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. दोन, तीन, अँटी क्लॉकवाइज. पुन्हा दोन्ही कोपर जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, दोन आणि तीन. तीन वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण आता ताडासन श्वसन. तर इथे दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही हात वर आणि तळवे सिलिंगकडे. थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. तर आता आपल्याला श्वास घेत टाचा वर उचलायचे आहे आणि श्वास सोडताना टाचा जमिनीवर आपटून आपले हात आपल्या टाळूवर येतील. बघा या प्रकारे श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. टाचा थोड्याशा आपटायच्यात आपल्याला जमिनीवरती. थोडस पायांमधलं अंतर थोडस कमी करा सर. थोडस कमी करा. हा बस एवढं ठीक आहे. आता सुरुवात करूया. दोन्ही हात सरळ वरती, तळवे सिलिंगकडे आणि आता श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. उडी मारायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा दोन्ही हात सरळ वरती असतील. दोन्ही पायांमधलं अंतर आता वाढवा. अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल आपलं हे दोन्ही पायांमध्ये. गुडघे सरळ, नजर समोर आणि आता तिर्यक ताडासन. एकदा उजवीकडे वळायचंय, एकदा डावीकडे बेंडिंग. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पाय पुन्हा जुळलेले. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोर. हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येतील आणि विश्रांती. मान मागे सैल सरसूड विश्रांती. आता आपण करणार आहोत साइडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. तर इथे पुन्हा आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. जास्तीत जास्त अंतर. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. नजर समोर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. एक श्वास भरून घेऊया
आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. खूप छान. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात थोडा वेळ खाली. बरोबर. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय, फक्त हात खाली घ्या. छान. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. डाव्या हाताने अँकल, पोटरी, गुडघा किंवा पाऊल पकडायचा प्रयत्न. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा एकदा श्वास घेतोय, सोडतोय. उजवा खांदा एकदम रिलॅक्स, डावा खांदा रिलॅक्स. साइडवर्ड बेंड आहे त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. छान. उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. मान मागे सैल सर सोडा, रिलॅक्स. करूया हिप रोटेशन. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर असेल. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आता सुरुवात करूया. जर दम लागला असेल तर मुखोद्घाटी करायला हरकत नाहीये. दम लागला असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडायचं, म्हणजे या प्रकारे. कुठेही श्वासाची गती जर आपली वाढली तर ती पूर्णपणे नॉर्मलला आल्यानंतरच दुसऱ्या स्थितीकडे वळायचं. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. कंबर आपली एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. 3, 4 आणि 5. हा. अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय जुळलेले. आता उजवा पाय वर घ्यायचा आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. मग डावा पाय वर आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल असेल. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा. एकदम पाय जुळलेले असतील तरी सुद्धा तोल जाऊ शकतो, म्हणून थोडस किंचितस पावलांमध्ये अंतर घ्या. तर सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि आपण विरुद्ध घेतोय. उजवा पाय आणि डावा हात, उजवा पाय डावा हात क्रॉस करून आपण घेतलं. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एक, म्हणजे उजवा हात आणि उजवा पाय अशा प्रकारे करायचे. म्हणजे बघा, 1 आणि 2. ठीक आहे. हा, करूया सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. सावकाश थांबायचंय आणि बैठक स्थितीमध्ये येऊन विश्रांती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही पाय फोल्ड करूया.
उजवा आणि डावा, दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ. आता आपल्या हाताचे तळवे कमरेच्या खाली घेऊया. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे रिलॅक्स. खांदे आणि कोपरं पूर्णपणे आपले जमिनीवरच आहेत. पुन्हा आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता श्वास घेत कमर प्रेस करूया आपल्या हातांवरती आणि श्वास सोडत रिलॅक्स करूया. इनहेल प्रेस, एक्झेल रिलॅक्स. इनहेल प्रेस, एक्झेल रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. सावकाश कृती थांबवायची आहे. आपले हाताची कमरेच्या खालची जी स्थिती आहे ती काढून घ्या. आता दोन्ही पाय आपल्याला हवेतच 90 डिग्री सरळ करायचे. दोन्ही पाय सरळ करा. आणि आता सायकलिंग करूया. एकेका पायाने, एक पाय सरळ एक पाय पोट. सायकलिंग. बरोबर. आपली पावलं जी आहेत ही जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ देत. 20 वेळेला आपण हे सायकलिंग करणार आहोत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान. आणि आता पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा. 90 डिग्री वर नाही आले तरी चालतील. आणि सावकाश जमिनीवर, एकदम सावकाश नियंत्रित जमिनीवर ठेवा आणि विश्रांती. थोडीशी श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल. पोटावरती सॉलिड प्रेशर आल्यासारखं वाटेल तर नाकाने श्वास घेऊया. तोंडाने संपूर्ण श्वास सोडूया. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. पुन्हा आपण श्वास घेतोय सोडतोय ही कृती आपली चालूच आहे. आज आपण बघणार आहोत सेतू बंधासन. जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. पुन्हा ज्यांना पाठीची आणि सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. सेतू म्हणजे ब्रिज पोश्चर आणि बंध म्हणजे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. तर सोपी कृती आहे, एकत्रित करू शकतो आपण. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ घ्या. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचा सुद्धा आपल्या सीट पासून लांब असतील. पावलांमधलं आणि गुडघ्यांमधलं अंतर हे अर्ध्या फुटापेक्षा सुद्धा कमी असेल. अर्ध्या फुटापेक्षा पण कमी. त्या अंदाजाने तुम्हाला हे अंतर घ्यायचे. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. हाताचे तळवे पूर्णपणे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता आपल्याला हळूहळू आपली कंबर जमिनीपासून वर उचलायची आहे. मग पाठीचा एक सीटचा भाग वर, कमरेचा भाग वर, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर. आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आपले हात वरच्या वर आपण ऍडजस्ट करून घेऊया सरळ. बरोबर. छान. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. हात वरच्या वर आपले ऍडजस्ट करायचे. आपल्या दोन्हीही पायांच्या मांड्या जमिनीला 90 डिग्री समांतर असतील. एवढं आपल्याला आपलं शरीर वरच्या बाजूने लिफ्ट करायचंय, वर उचलायचंय. पुन्हा इथे खांदे रिलॅक्स. पाठकणा, पोटाची स्नायू रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, पोट वर येतोय. श्वास सोडतोय, नियंत्रित ते खाली जातोय. जाणे श्वासाची यथाशक्ती थांबूया. बरोबर. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या.
श्वास सोडत पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग आणि सीटचा भाग जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली, पाय तसेच ठेवा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती तिथल्या तिथे. दोन्ही पाय फोल्ड केलेले तसेच ठेवा. आपण पुढे करणार आहोत उत्तान वक्रासन. आता दोन्ही पाय जुळून घ्या. पाऊलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळलेली टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही पायांच्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून, हाताची पकड डोक्याच्या मागे, खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स. आता जुळलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. शरीर मध्यभागी आहे. पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. डाव्या बाजूच्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू आहे. देहधारणेमध्ये आपल्या शरीराचा आकृतीबंध तपासूया. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. ताणली गेलेली डावी बाजू, कंठस्थ ग्रंथीवर डाव्या बाजूने आलेला दाब, त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, पाय मध्यभागी. टाचा लांब गेला असेल सीट पासून तर त्या पुन्हा एकदा हाताने जवळ ओढून घेऊया. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. छान. कोपरं पूर्णपणे जमिनीवर, उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू आहे. देहधारणा. डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. ताणली गेलेली उजवी बाजू, कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने आलेला दाब, या सगळ्याची जाणीव आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. डायबेटिक्स प्रतिबंधात्मक उपचारात्मक उत्तान वक्रासन. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान आणि पाय मध्यभागी येतील. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. हातापायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊया. टाचा आतमध्ये, पायाची बोट बाहेरच्या दिशेला. आज आपण शलभासन, अर्ध आणि पूर्ण शलभासन एकत्रित करणार आहोत. तर सुरुवातीला आपण करणार आहोत अर्ध शलभासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आपलं कपाळ जमिनीवर असेल. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. श्वसन मार्ग पूर्णपणे मोकळा होतो. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. पुन्हा एकदा इथे खांदे रिलॅक्स, शोल्डर रिलॅक्स. छातीचे स्नायू, पोटाचा भाग रिलॅक्स, पाठकळा रिलॅक्स. आता उजवा पाय यथाशक्ती जमिनीपासून वर उचला. मांडीपासून उजवा पाय वर उचलला असेल, हनुवटी जमिनीवरच आहे. यथाशक्ती थांबूया, फक्त उजवा पाय. बरोबर, छान. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळली आहे.
आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलून घ्या यथाशक्ती. मांडीपासून वर उचलला जाईल डावा पाय. एकदम रिलॅक्स ठेवा. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. पुन्हा लक्ष श्वासाकडे. यथाशक्ती थांबूया. बरोबर, छान. सावकाश डावा पाय खाली येऊ देत. पुन्हा गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल जुळलेले. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचे. यथाशक्ती कृती सुरुवात करूया. मांडीपासून आपल्याला दोन्ही पाय वर उचलायचे जमिनीपासून. हनुवटी ही जमिनीवरच असेल, ती कुठेही वर उचलायची नाहीये. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पूर्णपणे पॅसिव्ह आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. बरोबर, छान. सायटिका प्रतिबंधात्मक हे शलभासन. यथाशक्ती थांबा. पायामध्ये थरथर जाणवायला लागली तर सावकाश पाय खाली घ्या जमिनीवर. हातांचा आधार काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोश्चर मध्ये, किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून हाताची घडी करून त्याच्यावर कपाळ ठेवा. विश्रांती. मकरासनामध्ये विश्रांती. आपल्या मानेच्या इथे तुम्हाला थोडासा ताण आणि प्रेशर जाणवत असेल म्हणून तुम्ही एका हातावर दुसरा हात ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवून पण विश्रांती घेऊ शकता. रिलॅक्स. आणि आज आपण करणार आहोत सर्पासन. एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे ठेवा. डाव्या हाताची मूठ घट्ट बांधून घ्या. आता बघा हाताची कोपरं जमिनीला समांतर येतील. थोडीशी हाताची कोपरं वरच्या बाजूने घ्या म्हणजे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि छातीच्या स्नायूंचं प्रसरण होईल. बरोबर. आणि आता आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. छान. नजर समोर. यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडून द्या. अजून 2दा ही कृती करा आपली आपण. आणि सावकाश एका कुशीला वळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. जर पाठकण्याला जास्त ताण आल्यासारखा वाटतोय का, जर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर आपण आनंद बालासन करू शकतो. म्हणजे आपल्याला असं वाटलं की आपला पाठकणा खूप दुखतोय तर मग काय करायचं, वज्रासनामध्ये जाऊन आपण हे करू शकतो. करायचंय का आपण प्रत्येकाने. दोन्ही पाय सरळ ठेवून वज्रासन करायचं. वज्रासन घालून घ्यायचं आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. कधी कधी आपल्याला खूप पाठदुखीचा त्रास होतो, मग अंतर घेऊन हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. हा, एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात अगदी सरळ करायचे आणि कपाळ जमिनीवर टेकून द्यायचं. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. पाठकणा एकदम रिलॅक्स ठेवायचा.
म्हणजे इथे आलेला ताण जो आहे, पाठकण्यावरती आलेला ताण, प्रेशर, हा दूर व्हायला मदत होते. इकडे एकदम रिलॅक्स. याला आनंद बालासन असंही म्हणतात किंवा शशकासन असंही नाव आहे याला. सावकाश तिथल्या तिथे सरळ होऊया. सावकाश सरळ, बरोबर, छान. दोन्ही गुडघे जुळून घेऊन वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. आणि त्यानंतर पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मान. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळ्यालगत मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपला नॉर्मल श्वास प्रश्वास जो चालू आहे त्याची जाणीव. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. 3 ते 4 श्वास आपण इथे थांबूया, डोळे अलगद मिटून. जाणीव श्वासाची. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडलेले. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मात् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. जो बॅलन्सिंग प्राणायाम आहे त्याला नाडी शोधन प्राणायाम असंही नाव म्हटलं जातं. तर याच्याने आपलं शरीर आणि मनाचा समतोल साधण्यामध्ये मदत होते. आपल्याला जर कधी असं वाटलं की आपल्याला खूप जास्त ताण वाटतोय किंवा एखादं खूप कामाचं जास्त प्रेशर आलंय, काय करावं हे सुचत नाहीये, तर त्यावेळेला जर तुम्ही अनुलोम विलोमची आवर्तनं केली तर आपोआप आपलं मन शांत होतं आणि ते बॅलन्स होतं. तर हे कसं करायचं? तर अनुलोम विलोमची जी सुरुवात आहे ही आपली डाव्या नाकपुडीपासून होते, म्हणजे चंद्र नाडीपासून होते. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने तो श्वास सोडायचा, पुन्हा उजवीने श्वास घेऊन डावीने तो श्वास सोडायचा. हे आपलं झालं एक आवर्तन अनुलोम विलोमचं. मला असं वाटतं आपण याच्या आधी पण ज्यांनी केलेलं आहे ही साधना त्यांना माहिती असेल. तर आपण आता सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. आता उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे. ज्यांना सर्दी झाली असेल त्यांनी अनुलोम विलोम करणं टाळायचंय. बरं, आता थोडस आपल्याला मान जी आहे ना ही कुठेही अशी वर किंवा खाली न करता मान सरळ मध्यभागी ठेवायची. आणि हात सुद्धा जास्त वर पण नको आणि एकदम खाली पण नको, तो पण आपल्याला सहज प्रकारे ठेवायचा आहे. ठीक आहे. आता उजवी नाकपुडी बंद करा. बरं, तर जेव्हा आपण ही आवर्तनं करतो ना अनुलोम विलोमची, तर नकळत आपण डोळे किंवा आपल्या कपाळावर एक्स्ट्रा ताण देतो. तर तसं न करता एकदम चेहरा शांत ठेवायचा आहे. फक्त आपण श्वास घेतोय आणि सोडतोय त्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता उजवी नाकपुडी सहज बंद करा, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने
खोलवर दीर्घ पूरक करताना अगदी सहज श्वास घ्यायचा आहे. कपाळावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. तिसरा आवर्तन, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा आवर्तन, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटून जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. आपली उजवी नाडी ऍक्टिव्हेट आहे की डावी नाडी हे आता आपल्या लक्षात आलं असेल. शरीर मनाचा बॅलन्स ठेवणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा कोणी करू नये तर ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांची सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल म्हणजे मानसिक त्रास असेल, त्यांनी भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर हा चिदानंदकारी प्राणायाम आहे. याच्याने आपली ग्रहण क्षमता, एकाग्र क्षमता वाढते. आपलं मन जे आहे हे खूप शांत होतं. जर घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगू शकता. त्याच्याने त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये सुद्धा वाढ व्हायला मदत होते. आपण जे गुंजन करतो त्या गुंजनामुळे आपल्या मेंदूमध्ये जी कंपन निर्माण होतात, त्या कंपनांमुळे आपली ग्रहण एकाग्र क्षमता, आपला जो फोकस करण्याचा किंवा कॉन्सन्ट्रेशनची जी क्षमता आहे ती आपली वाढते. तर हे कसं करायचं? आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना गुंजन करायचंय, हमिंग करायचंय. तर हे गुंजन ओंकारातला जो मकार आहे त्या मकारासारखं गुंजन असतं. एक आवर्तन मी दाखवते. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. अशा प्रकारे हे गुंजन करायचंय. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा. बरोबर, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. तिथे किंचितसा दाब आणा. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली आणि ती थोडीशी अंतर असेल त्यांच्यामध्ये. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहे. तिथे किंचितसा दाब आणून तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाची जी स्पंदन आहेत त्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मन शांत होण्यासाठी
प्राणस्पंदनांची अनुभूती. आणि याच्या सोबतच आपण करणार आहोत भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. चिदानंदकारी भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आपण करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन, QRT. सावकाश एका कुशीला वळा. एकदम रिलॅक्स व्हा. पाठकणा पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हाताच्या मुठी घट्ट मिटून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर आवळून धरायचंय. जेवढं आपल्याला टाईट करता येईल तेवढं टाईट करायचंय. ही कृती आपण दोनदा करणार आहोत. तर दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात सरळ वरती आहेत. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरुवात करायची आहे. सुरुवात पावलापासून. पावलांची बोटं अँकल जॉईंट्स टाईट करायचे, आवळून घ्यायचे आहेत. काफ मसल्स टाईट, नी जॉईंट्स टाईट, थाय मसल्स टाईट, हिपचा भाग, सीटचा भाग टाईट, पोट टाईट, पाठकणा टाईट, टाईट टाईट. डोळे गच्च मिटून घ्यायचे. दातावर दात पूर्णपणे टाईट 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 आवळून घ्यायचं आहे. पायाच्या नखापासून ते आपल्या हाताच्या मुठी ज्या वळवल्या तिथपर्यंत संपूर्ण शरीर टाईट 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 टाईट. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे. टाईट 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 टाईट. रिलॅक्स, रिलॅक्स. हात तसेच ठेवायचे. अजून एकदा आपण हीच कृती करणार आहोत. हाताच्या मुठी सोडून द्या. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर नव्हते. एकदम रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा. आणि पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडून दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. आणि पुन्हा एकदा संपूर्ण शरीर टाईट करायला, आवळून घ्यायला सुरुवात करूया. पावलं, अँकल जॉईंट्स, आपले पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग, सीटचा भाग टाईट टाईट टाईट. कमरेचा भाग टाईट, पोटाचे स्नायू टाईट, पाठकणा टाईट, दोन्ही हात टाईट टाईट. गच्च मिटून घ्यायचे दोन्ही डोळे आणि एकदम टाईट. दातावर दात, चेहरा पूर्णपणे आवळून घ्यायचा आहे. टाईट 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 टाईट. आणि रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हातांमध्ये पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. डोळे अलगद मिटून संपूर्ण चेहरा शांत असेल. जीभ दाताच्या आतमध्ये अगदी सैल सर सोडून द्या.
आणि रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे. श्वास घेताना पोट वर येत आहे, श्वास सोडताना जमिनीकडे जात आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. खूप छान, खूप बरं वाटतंय. आपण केलेली साधना, तिचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी चिंता मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना, योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं, कुलस्वामींचं स्मरण करूया. आणि हा आपला संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात त्याचं पुनरुच्चारण करूया. शवासनातला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त झालेली आहे. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं आजचं सगळी कामे ही प्रामाणिकपणाची असणार आहेत. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊन डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. हातांची ज्ञान मुद्रा. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. अगदी खालच्या स्वरातला आपला आवाज आपल्यालाच येईल. एक श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, समर्पण भाव, आपली साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊन ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंत्र. नेत्रस्पर्श निर्माण झालेली अलगदपणे चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.